हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज सुरुवात करतोय आपला चौथा ब्लॉग, चौथा दिवस. मग सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. आणि नंतर मी चाललो आहे मावशीला डॉक्टरकडे घेऊन. तिला 2-3 दिवस झाला खूप ताप येतोय, त्यामुळे ती आता रेडी झाली, नाश्ता वगैरे करून रेडी झाली. मी काय नाश्ता केला नाही, तर मी थोड्या वेळाने आलो का नाश्ता करीन. आता मी तिला घेऊन चाललो आहे. तर सध्या आता थोडंसं इथे आवरावर करतो बेडरूममध्ये. आणखी माईक, आमचं माईक आहे, आमचं हा माईक वायरलेस ठेवू दे नीट. जर हरवला तर सगळे काले आता मी जातो डॉक्टरकडे घेऊन मावशीला. तिची तब्येत थोडी डाऊन आहे. रात्री पण तिला ताप भरला होता, आता तिची तब्येत थोडीशी डाऊन आहे. चालू करतो. रात्री पॅरासिटामॉल दिली तिला. हे बघा मावशी, ती तब्येत बरी नाही, तिला आता डॉक्टरकडे घेऊन चाललोय मी. बरं वाटतंय का आता? हा, ताप आहे. आता ताप तर नाही तिला, पण आता चालू डॉक्टरकडे घेऊन. पप्पांना फोन केला होता मी, पप्पांनी मला सांगितलं का डॉक्टर आलाय म्हणून. तर तो आता ठीक आहे, चला मी निघतो आता, मस्त डॉक्टरकडे घेऊन जातो. बाकी कंटिन्यू करू तिकडे जाऊन ब्लॉग. सो आता आम्ही आलेलो आहे डॉक्टरकडून. मावशीला डॉक्टरकडे नेली होती. 2 इंजेक्शन दिले डॉक्टर. आता खूप दुखतंय तिला, त्यामुळे जरासा आराम कर. आता मला भूक लागली, आता माझा टाइम झालाय जॉबवर जायचा. मी जॉबवरती आता 1 वाजता निघतो डेली रोज. आता थोडा टाइम झाला, आता काय नाश्ता पण केला नाही मी. खूप वेळ झालाय बघा, किती वाजले तुम्हाला? 12 वाजून 20 मिनिटं झालेत. मी अजून काय खाल्लं पण नाही, भूक तर खूप लागले. बघू आता शेवभाजी काहीतरी बनवतो, माझी फेवरेट, जी मला एकदम चांगली जमते बनवायला. मी आता ट्राय करतो बनवायला ते. तर काही नाही, माझ्या मम्मीने बनवली मुगाची भाजी. मुगाची भाजी काय मला डब्याला पण तीच नेणार आहे, आणि इथे पण तीच खायची बोललं तर मला काय जाणार नाही. ते बघा, एवढ्या भाज्या घेऊन आल्या, एवढ्या भाज्या आणले का? तर भाजी संपली घरात. एक गोष्ट सांगतो, लग्न झाल्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. भाजी, मिरची घेतली होती, ती मिरची घेतो. मावशी झोपली, आता मावशी आराम करते जरा, कारण की तुम्हाला तसं सांगितलं तरी तब्येत नाही बरी आहे. आता मी बनवतो शेवभाजी. कांदा कट करून घेतो. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की, तुम्ही कधी शेवभाजी खाल्ली आहे का, तुम्हाला माहीत आहे का? एवढी चांगली होते, माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही. तिला बोललो शेवभाजी, तर तुम्ही कधी खाल्लीच नाही. अरे तू खाऊन तर बघ, मग बरं समजेल ना काय. कांदा कटिंग केल्यावर तो पूर्ण क्लीन धुवून घ्यायचा, कारण की त्याचा जो ब्लॅक कलरचा फंगस असतो ना, तो खराब असतो. हे पण माझ्या बायकोने मला सांगितलं, तेव्हा तिने सांगितल्याप्रमाणे ते धुवून घेतो. पुढे आता कंटिन्यू ब्लॉग मला करायचा आहे. सीन असं आहे, आता मी जाणार जॉबला, 1 वाजता जॉबला जाणार. 3ची माझी ड्युटी आहे, 3 ते 11. तर कांदा मिरची कटिंग केलेली आहे आपली. कोथिंबीर पण आणले आपण, फ्रेश पीस घेऊ आपण. कोथिंबीर घेऊ, चांगली वॉश करून घ्यायची. वॉश केली तर कटिंग करून घ्यायची. आता आपलं मेन इन्ग्रेडियंट झाले तयार. आता मी घेतोय ज्याच्यामध्ये भाजी बनवणार, छोटीशी टोपशी. गॅस पेटवतो आता. तुम्ही पण ट्राय करा कधीतरी शेवभाजी, कधी खाल्ली नसेल तर खाऊन बघा एकदा, म्हणून बघा. काही जास्त काय मोठं नाही, पटकन होऊन जाते. 15-20 मिनटाचं काम आहे. जास्तीत जास्त 10 मिनटं पण खूप आहेत. 10 मिनटात होऊन जाते भाजी. तेल टाकलं, तेल गरम झालं तर मग आपला कांदा टाकून घ्यायचा. कांदाला एकदम तरतरी आली आमच्याकडे ना गाठे बोलतात. थोडी टेस्ट करू. चांगलं. बायको आता 5 दिवस येणार नाही, त्यामुळे मी एकटाच आहे. तुम्हाला मी एकटाच ब्लॉगमध्ये दिसणार, तर तुम्ही
असं मला काय तेच करू नका, बायको नाही एकटाच करतो. नाही इलाज आहे, कारण की ती माहेरी गेली आणि आम्ही एकाच मोबाईलमध्ये ब्लॉग शूट करतो आमच्या. तो मोबाईल माझ्याकडे, त्यामुळे आता थोडे 5-6 दिवस नाही का जमलं तर मी जाईन तिच्याकडे 1-2 दिवस, ट्राय करेन जायचं. कारण की ब्लॉग महत्त्वाचं आहे, डेली ब्लॉग आमचे गेले पाहिजेत. शेव टाकून घ्यायची, शेव टाकली मस्त मिक्स करायची. थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडाच टाकायचं, म्हणजे जेणेकरून ती वाफेवरती व्यवस्थित शिजेल. थोडा उशिरा तिला तसेच ठेवून देऊ आपण. तोपर्यंत आपण आपलं किचन आवरून घेऊ. आता ही घाण केली ती साफ करू. वाईफ नाही घरी म्हणून, ती जॉबला जेव्हा जात नव्हती, तिचा पण जॉब आत्ताच चालू झाले असतील, 15-20 दिवस झाले असतील. पण ती जेव्हा जॉबला जात नव्हती ना, तर मला काहीच करायला लागत नव्हतं. गरम गरम डब्याला पण मला वरण भात भाजी द्यायची. सकाळी नाश्त्याला पण काहीतरी वेगळं बनवायचं. म्हणजे मम्मी पण जॉबला, पप्पा पण जॉबला, ती वाईफ एकटीच घरी असायची. ती मला सगळं बनवून द्यायची, मला काहीच करायची गरज नव्हती. आता ती नाही, कोणीच नाही, मम्मी पण नाही. आणि मला तर आता मटकीची मुगाची भाजी कधी आवडत, ती सर्व करतो. कोथिंबीर टाकतो वरतून, कोथिंबीर टाकल्याने थोडंसं टेस्ट एकदम छान येते. मला दाखवतो मी एकदम छान अशी शेवभाजी रेडी झाली. तर मी सर्व करणार ती आणि खाणार, मस्त नाश्ता करणार. नाश्ता करून घेतो मी, कारण की आता टाइम तर मला झालेला आहे ऑलमोस्ट. झाले 9:15 झालेला आहे. ठीक आहे, आपली शेवभाजी रेडी झालेली आहे. गॅस बंद करतो, शेव उतरून घेतो. गॅस थोडासा आपण खराब केलाय तो पुसून घेऊ, मम्मीला पण त्रास नको आल्यावर. बायको, तू ब्लॉग बघशीलच, कधीतरी माझ्या हातची शेवभाजी ट्राय करून बघ. तू आता तिकडेस, इकडे असते का तुला दाखवले असते. पण कधीतरी स्वतःहून खा, बोलू नको मला आवडत नाही, मी नाही खाणार. चपाती आणि भाजी. खूप भूक लागली ॲक्च्युली. मला सवय सकाळी नाश्ता केल्याशिवाय मला जमत नाही, पण आज मावशीला पण डॉक्टरने न्यायचा होता, टाईम कमी होता, त्यामुळे मी आल्यावरतीच नाश्ता करेन. शेवभाजी आणि कंटिन्यू करू. एक नंबर. बघा, नाश्ता करून घेतो, हा निघायचं आता जॉबला. नाश्ता तर केलेला आहे मी आता भरपूर, पोटभर नाश्ता केलेला आहे. तर आता मी जरा सिरम लावतो, हेअर सिरम, कारण की केसांसाठी येतो. म्हणजे केस खूप हेअरफॉल खूप होतोय मला. डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टरने मला सजेशन दिले 2-3. हे बघा, आता मी थोडंसं हे केलं तरी पण 1-2 केस आले. त्या डॉक्टरांनी मला हेअर सिरम दिलाय, हा बघा. हा हेअर सिरम तुम्हाला पण हेअरफॉल जर होत असेल तर ॲक्च्युली तुम्ही खरंच ट्राय करा, फरक पडेल. स्क्रीनशॉट घेऊन टाका. हा डेली, जर जास्त हेअरफॉल होत असेल तर डेली 2 टाईम यूज करायचा आहे. हा महिनाभर चालून जाईल. जर नॉर्मल हेअरफॉल आहे तर तुम्ही दिवसातून 1 टाईम सकाळी, पण सकाळी एकदा तुम्ही लावू शकता. पण हेअर वॉश हा रेग्युलर केला पाहिजे. त्यासाठी एक शॅम्पू पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेन. तोच शॅम्पू यूज करायचा. 1 ml, जास्त नाही घ्यायचं, फक्त 1 ml घ्यायचं तुम्हाला. ते 60 ml ची बॉटल असते. जर तुम्ही 1 ml रोज वापरलं तर तुमचं 2 महिने आरामशीर जातील. आणि जर तुम्ही 2 टाईम यूज करत असाल तर तुमचा 1 महिना जाईल. मी सध्या 1 टाईमच यूज करतोय, कारण की मला ठीक आहे 2 टाईम केला तरी काय, पण 1 टाईमामध्ये फरक पडलाय मला. कंटिन्यू वापरते, 3 महिने झाले. हेअर ग्रोथ पण चांगली ना, हे थिकनेस वाढते मेन गोष्ट म्हणजे. जर डॉक्टरचं जर काय ॲड्रेस नंबर पाहिजे असेल, कल्याणमध्ये डॉक्टर येतो, तर तुम्ही कमेंट करा मला, नक्की तुम्हाला मी त्याचा ॲड्रेस DM करेन, किंवा कमेंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देईन. फरक जाणवेल तुम्हाला, तुम्ही खरंच ट्राय करा. त्याचं नाव काय बघितलं असेल तुम्ही, मिनॉक्सिडल 5% असं काहीतरी समथिंग आहे. मिनॉक्सिडल 5%, हां तेच आहे. टॉपिकल सोल्युशन ठेवून देऊ आपण व्यवस्थित त्याला. काही लोक पावसाळा आला का टकली करतात, का तर केस गळावे नाही म्हणून. आजी जेव्हा जायची तेव्हा जाणारच आहेत, काय ऑप्शन नाही. तुम्ही ट्रीटमेंट घ्या चांगली आणि चांगलं काहीतरी करा.
होऊन जाईल. ठीक आहे, तर मी रेडी झालेलो आहे. आता जरा फ्रेश होतो. चेंज तर केलेलं आहे, थोडं फ्रेश होतो आणि मग निघतो जॉबला. लागले जोरात. आणि मग आपण आपली बॅग घेऊ आणि निघू. रेनकोट. रेनकोट, पाऊस तर पडत नाही, रेनकोटचं एवढं ओझं घेऊन जायचं काही त्याला काही तथ्य नाही आहे. मेन गोष्ट तर माझा रेनकोट नेणार नाही आज. पडला पाऊस तर भिजणार. रेनकोट एवढं ओझं घेऊन जाणार नाही. रेनकोट ठेवून देतो. डेली रुटीन आहे आपलं. रेनकोट भरा, जॉबला जा, ठेवून द्यायचंच. टिफिन आपला भरून घेतो. मी सकाळीच डबा माझा भरून ठेवलाय. भाजी आणि भाकरी, मुगाची भाजी आणि भाकरी. आता पाणी बॉटल तर मी नेत नव्हतो. असं सीन झालं, आता ऊन खूप पडतोय, पाणी बॉटल न्यावं लागणार आहे मला. थोडं फ्रेश झालं. जुगाड बघा, जुगाड. फास्टॅगच्या डब्यामध्ये आमचं कुंकू असतं आणि ते लावायलाच लागतो रोजचा मला. त्याशिवाय मला चेहरा फ्रेश वाटत नाही. ॲक्च्युली बैठकीचा आहे हा, मी बैठकीला जातो. तुमच्या कोण जात असेल तर कमेंट करून सांगा. आणि कुठे जाता, कुठे लोकेशन काय आहे तुमची? आमची लोकेशन आहे कोळेगाव. चला तर, माझी तयारी झालेली आहे, बॅग पण भरलेली आहे. तर मी निघतो. वॉलेट कुठे? वॉलेट ठेवून घेतो बॅगेत, कारण मला कम्फर्टेबल नाही वाटत खिशात. टाइम तर झाला आपला, 1 वाजून गेलाय. माझा वॉच कुठे? वॉच घालतो. तो टाइम झालेला आहे. मी जॉबला आता. बघा टाइम झाला माझा. गाडी घेऊन जायचं डोंबिवलीला. डोंबिवलीवरून मग ट्रेन पकडायची आणि ठाण्याला जायचं. तर ठीक आहे, चला आता निघतो मी. पुढे बघू, कंटिन्यू करू ट्रॅव्हलिंगमध्ये. तर डोंबिवलीला, आता डोंबिवली स्टेशनवरती आहे मी, प्लॅटफॉर्मला चालत आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता माझी ट्रेन आहे ते मुंबई सेस्टला जाणार 1:37ची ट्रेन आहे, प्लॅटफॉर्म नंबर 3वरती. आता मी तिथे उतरेन खाली. बघू शकता मी चाललो आहे आता तिकडे. 1:37ची ट्रेन आहे बघा, 12 डब्यांची स्लो ट्रेन. प्लॅटफॉर्मला उतरतो मी आता खाली. आता व्हॉईस ओव्हर का करावं लागतं, कारण की माझा इथे आवाज क्लिअर येत नाही, कारण की माईक लावलेला नव्हता. त्यामुळे मी म्हणून व्हॉईस ओव्हर करतो आहे. मी स्टेशनला उतरतो आहे खाली. प्लॅटफॉर्मला गेलो की माझी ट्रेन येईल. मी ट्रेनला बसून जाणार ठाण्याला. तर उतरतो आहे, ट्रेन आली बघा माझी. ट्रेनमध्ये आता बसणार आणि ठाणा स्टेशनला उतरणार. तिथून थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे 10 मिनटाचं. तिथून मग माझी बस असते 2:30 ही बस पकडणार आणि कंपनीत पोचणार. तर आता त्यानंतर कंपनीत पोचल्यानंतर ते ब्लॉग मला शूट करता येणार नाही, त्यामुळे मी आता थोडासा व्हॉईस ओव्हर करून सांगतो आहे. डोंबिवलीला तुम्ही बघू शकता, वाजलेत 12ला 5 मिनटं बाकी आहेत. हा मला रोजचाच टाईम होतो पोचायला. दुपारी 1 वाजता निघतो तर रात्री 12:30 वाजता घरी पोचायला. आता इथून मी बाईक घेणार. इथून बाईकवरती जायला मला 15 ते 20 मिनटं लागतात, कारण की माझं 8 ते 9 किलोमीटर इथून माझं गाव आहे. तिकडे पोचायला मला ऑलमोस्ट 15 मिनटं तरी कमीत कमी. काय रात्री ट्रॅफिक नसल्यामुळे मी त्यावेळेत पोचतो. आता मी चाललो जिथे बाईक पार्क करतो तिथे, चालत थोडं लांब आहे स्टेशनपासून, जरा 10-15 मिनटं लागतात. आता मी इथे चाललो आहे ना. चालता एक माणूस मागून मला तिथं काहीतरी दारू पिलेला होता, काहीतरी बोलत होता. व्हॉईस ओव्हर करण्याचं कारण काय आहे, तर आवाज माझा प्रॉपर येत नव्हता, त्यामुळे मी आता व्हॉईस ओव्हर करतो आहे. मी बाईक जिथे पार्क करतो तिथे आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे बाईक पूर्ण धुळीने खराब झालेली आहे. तुम्ही आता बघाल पुढे. ही बाईक जिथे मी लावतो तिथे बघा, बाईक पूर्ण धूळ बसले बाईकवरती. बाईकला जरासा फडका पण नाही. मी आतमध्ये चेक केला, आतमध्ये माझ्या इथे काही बाईक पुसायला मी ठेवलं पण नाही, काय विसरलो. चला आता मी निघतो. गुड नाईट, बाय. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.